हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्ग 11वा विषय इतिहास प्रकरण 2 यातील तिसरा भाग अभ्यासत आहोत। या भागामध्ये आपण नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध यापासून ते हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला या टॉपिकपर्यंत अभ्यासणार आहोत। आज आपला दुसरा धडा किंवा दुसरं प्रकरण आपलं आज इथे संपणार आहे। तत्पूर्वी मी सुरुवातीला इथे जवळपास औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या नोट्स लिहिलेल्या आहेत, तरी तुम्ही त्या तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्याव्यात। आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला मुद्दा आहे यामध्ये हडप्पा संस्कृतीतील नगर, गाव, वसाहती यांचा परस्पर संबंध कसा होता। तर आपण बघितलं आधी की छोट्या गाव वसाहतींचा विस्तार होतच त्याला नगराचं स्वरूप प्राप्त झालेलं आपणास दिसतं। छोटं नगर आणि त्यानंतर पुन्हा त्याचाही विस्तार होत मोठं नगर असा विस्तार झालेला आपणास दिसून येतो। त्यानंतर ह्या नागरी जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी मग आता यात अन्नधान्य आलं, दूध दुभतं, भाजी फळं, त्यानंतर कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल, उदाहरणार्थ शंख, शिंपले, चिकणमाती, धातू, ह्या सर्वांची पूर्तता ह्या नगरांच्या आजूबाजूला असलेल्या या छोट्या छोट्या गाव वसाहती किंवा निमभटक्या ज्या वस्त्या होत्या यांच्या मार्फतच या गरजा पूर्ण केल्या जात। त्यानंतर हे पूर्ण नगरातले लोक यांच्या गरजांसाठी या नगराच्या भोवती असलेलं नैसर्गिक वातावरण आणि या निसर्गातच वसलेल्या गाव वसाहती यावर अवलंबून होते असं आपणास दिसून येतं। कच्चा माल साठी सुद्धा या गावातून कच्चा माल या नगरांमधल्या कारखान्यात येत असे, त्यावर प्रक्रिया होऊन पक्का माल तयार होऊन पुन्हा हा गरज आहे तिथे विक्रीला पाठवला जात असे। अशा पद्धतीने या गाव वसाहतींचे आणि नगराचे संबंध हडप्पा काळामध्ये एकमेकांशी परस्पर घट्ट होते किंवा अवलंबून होते असं आपण म्हणू शकतो। हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्रांच्या गरजा पूर्ती या छोटी नगरं, लहान मोठ्या आकाराच्या गाव वस्त्या किंवा निमभटक्या वस्ती यांच्या लोकांमार्फत येथील लोकांमार्फतच पूर्ण होत होत्या आणि असं हे पूर्ण जाळं अस्तित्वात होतं। जसं निमभटक्या लोकांच्या वस्ती, मग छोटं गाव, वसाहत, छोटं नगर, मोठं नगर, अशा पद्धतीने हे जाळं पसरलेलं होतं। जसं आज आपण म्हणतो की एकदम छोटंसं पाडा, त्यानंतर असे 10-12 घरांची वस्ती असते, त्यानंतर एक छोटं 50-100 घरांचं गाव, मग थोडं 400-500 गावाची वस्ती, त्यानंतर एक मोठं ज्याच्यामध्ये 1000-1500च्या आसपास घरं, आणि मग पुन्हा मोठं। तर आता आपण उदाहरण द्यायचं झालं तर असं छोटंसं विही गाव आहे, मग त्याच्या बाजूलाच अंजनगाव हे एक छोटेखानी गाव आहे, त्यानंतर अमरावतीच्या पुढेही मोठं म्हटलं तर आपण नागपूर किंवा मुंबई, अशा पद्धतीने त्या काळीसुद्धा अशी रचना किंवा असे जाळं होतं। आणि ह्यांचा सगळा जो एक व्यापार होता, म्हणजे कच्चा माल आणणे, पक्का माल पुन्हा देणे, हे सगळं या जाळ्यामार्फत होत होतं। आणि हा व्यापार काही फक्त त्या प्रदेशातच होता असं नाही, तर दुसऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा इथून माल जात होता। याचं उदाहरण म्हणजे आजच्या अफगाणिस्तानमध्ये शोर्तुगाय नावाची त्या काळी वसाहत होती आणि त्या वसाहतीच्या त्या भागामध्ये लाजवर्दी दगडाच्या खाणी होत्या, ज्याला इंद्रनील दगडही आपण म्हणतो। तर हे लाजवर्दी दगड यांना एक विशिष्ट तिथे आकार वगैरे दिला जायचा, कारण मिळताना ते ओबडधोबड स्वरूपात मिळायचे। तर या लाजवर्दी दगडांना मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये खूप मागणी होती। तिथल्या एका महाकाव्यात असा उल्लेख आहे की तिथली देवी इन्नान हिच्या राजवाड्याच्या भिंती या लाजवर्दी दगडांनी मढवलेल्या होत्या। त्यामुळे या हडप्पा संस्कृतीतील काही मालाला, वस्तूंना मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि असा हा व्यापार चालत होता। फक्त
आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा नगरांमध्ये नाही तर दूरदेशीच्या गावांमध्ये किंवा साम्राज्यांमध्ये संस्कृतींमध्येही व्यापाराची देवाणघेवाण होती, वस्तूंची देवाणघेवाण होती असं आपणास दिसून येतं. तर जे उदाहरण तुम्हाला दिलं त्या उदाहरणावरून मेसोपोटेमियाच्या सोबत जो हडप्पा संस्कृतीचा व्यापार होता त्या व्यापारामध्ये ह्या लाजवर्दी दगडांना एक महत्त्व होतं आणि ह्यांची निर्यात भरपूर प्रमाणात होत होती असं दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. एक थोडी माहिती अजून देते की जसं तिथल्या राजवाड्याच्या भिंती देवी इन्नांच्या ह्या लाजवर्दी दगडांनी मढवलेल्या होत्या असं आपण म्हणतो. आज भारतातलेही काही स्थळ तुम्ही बघितले तर उदाहरणार्थ बघा अमृतसर येथे असणारा शिखांचा गुरुद्वारा. त्या गुरुद्वाऱ्याच्या भिंतींना सोन्याचे पत्रे ठोकलेले आहे म्हणून त्याला आपण सुवर्ण मंदिर असं म्हणतो. किंबहुना अनेक देवळांमध्ये तुम्ही गेलात, मंदिरं देवळांमध्ये, तर तुम्हाला अनेक ठिकाणी कुठे चांदीचे पत्रे ठोकलेले दिसतील, कुठे काचकाम केलेलं दिसेल, कुठे रंगीबिरंगी दगड वापरून डिझाईन्स तयार केलेल्या दिसतील. तर हे त्याच संस्कृती नाहीत, आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं भिंती सजवण्यासाठी वेगवेगळ्या धातूंचा, दगडांचा, मौल्यवान रत्नांचा उपयोग केलेला आपणास दिसून येतो. आता उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था हे एकंदरीत 4-5 घटक आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. मी त्याचे छोटे छोटे एक पॉईंट तयार केले आहे की जेणेकरून असे प्रश्न आले तर तुम्हाला उत्तरं लिहिता आले पाहिजेत. तर आता उत्पादन व उत्पादनामध्ये वाढ कशी झाली हे आपण बघणार आहोत. हडप्पा संस्कृतीमध्ये घराच्या भोवताल शेतीकाम करणं, टेपरण्याच्या सहाय्याने पेरणी करणं, मृदा भांडी तयार करणं ही कामं शक्यतो स्त्रिया करत, कारण पुरुष हे शिकारीसाठी बाहेर जात असत. टेपरणं म्हणजे एक पोकळ बांबू समजा की ज्याला असं टोक असतं, तो जमिनीत खुपसला जातो ओलसर जमिनीत 3-4 इंच आणि वरून एक बी सोडलं गेलं की ते तेवढं खोल जातं जमिनीत आणि मग ते काढून घेतलं जातं. याला टेपरणं म्हणतात. आता हे टेपरणे लोखंडी नळीचे पण बनवलेले दिसून येतात. तर हाताने अशी एक एक ते टेपरनं खोचायचं, बी सोडायची, पुन्हा उपसायचं, पुन्हा खोचायचं. तर फार काही मोठी लागवड स्त्रिया करू शकत नव्हत्या आणि हाताने मृदा भांडी बनवायला पण त्यांना फार वेळ लागत असते. त्यामुळे त्या ज्या काही उत्पादन घेत होत्या, मग शेतीचं असो की मृदा भांडी तयार करणं असो, ते मर्यादित होतं, कुटुंबाच्या गरजेपुरतं होतं, अतिरिक्त उत्पादन होत नव्हतं, स्वतःच्या कुटुंबाची सोय होत होती. पण पुढे चाकाचा शोध लागला आणि नवाश्मयुगाच्या काळात पुढे आपण म्हणतो की त्यावेळी मृदा भांडी चाकावर तयार करणं सुरू झालं. त्यामुळे वेग वाढला आणि श्रमही कमी झाले आणि उत्पादनाचा वेग वाढला. शेतीमध्ये सुद्धा नांगर, शोध लागला नांगराचा आणि बैलाच्या साहाय्याने ही शेतजमीन नांगरली जाऊ लागली, पेरणी होऊ लागली. त्यामुळे क्षेत्र पण वाढलं, कारण एक स्त्री करत होती तर क्षेत्रफळ कमी कव्हर होत होतं, पण आता जास्त क्षेत्रफळ कव्हर व्हायला लागल्यामुळे आणि वेगही वाढल्यामुळे शेतीच्या उत्पादनात सुद्धा काय झाली, वाढ झालेली आपणास दिसून येते. तसंच चाकाचा शोध लागल्यावर बैलगाडी, उंटगाडी, घोडागाडी हे जे काही प्रकार सुरू झाले, यामुळे मालाची एका जागेहून दुसरीकडे ने-आण करणंसुद्धा सोपी गेलं, श्रम वाचले, वेळ वाचला आणि क्वांटिटी पण वाढली. प्राण्याच्या पाठीवर एक विशिष्ट क्वांटिटीनेच माल न्यायचा असा, जसं जसं 10 वस्तू किंवा 2 पोते, पण बैलगाडी म्हणा, घोडागाडी म्हणा, यामध्ये 10 पोते एका वेळी 15 पोते नेणं शक्य झालं. तर या सगळ्यांमुळे उत्पादनाला वेग मिळाला, वाहतुकीला वेग मिळाला. त्यामुळे वस्तू नेणं आणणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोपी झालं आणि अतिरिक्त वाढ असल्यामुळे म्हणजे कुटुंबाची गरज पूर्ण होऊनही ते उत्पादन शिल्लक राहत आहे. तर त्या बदल्यात एकमेकांशी देवाणघेवाण सुरू झाली की माझ्या शेतात गहू 10 पोती झाल्या, मला 4 पोतीची गरज आहे, तर मी 6 पोती गहू दुसऱ्याला दिला की ज्याच्याकडे शेती नव्हती आणि त्या बदल्यात तो ज्या वस्तू बनवतो, मग ती मृदा भांडी असो, कापड असो किंवा सुतारकाम, शेतीचे अवजार असो, अशा पद्धतीने वस्तू विनिमय सुरू झाला आणि मुख्यत्वे करून अन्नधान्याचा उपयोग हा वस्तू विनिमयासाठी सुरू झाला आणि त्याच्या बदल्यात मीठ आहे, धातू आहे किंवा मौल्यवान गोष्टी आहेत, मृदा भांडी आहेत, अशा पद्धतीची देवाणघेवाण सुरू होऊन वस्तू विनिमयाद्वारे व्यापारामध्ये वाढ झाली किंवा व्यापाराला चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो.
आता पुढचा मुद्दा आहे व्यापार. आता आपण इथपर्यंत आलो की व्यापाराची सुरुवात वस्तू विनिमयाद्वारे कशी झाली. तर ह्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींची देवाणघेवाण केली जात होती. तर वस्तू विनिमयाद्वारे आयात निर्यात तर सुरू झालीच होती आणि त्याद्वारे मीठ आहे, धान्य आहे, कापड आहे, मौल्यवान धातू आहे. त्यानंतर आपण एक बघितलं की ह्यांचं जे उत्पादन वाढलं होतं ते ह्या वस्तू लोक एकमेकांना दुसऱ्या वस्तूंच्या बदल्यामध्ये द्यायला लागले. वस्तू विनिमय सुरू झालं. मेसोपोटियामधील अक्कड साम्राज्याची स्थापना इसपूर्व 2334मध्ये पहिला सर्गन याने केली आणि त्याच्या ह्या मेसोपोटेमियाशी तर हडप्पा संस्कृतीचा व्यापार होताच, तर त्याच्या ह्या साम्राज्याशी व्यापार करताना सुरुवातीला खुष्कीचा मार्ग अवलंबला जात असे. खुष्कीचा मार्ग म्हणजे रस्ता मार्ग. पण पुढे इराण किंवा आशिया मायनरमधल्या मध्य आशियातल्या काही लोक हे व्यापारी तांडे लुटायचे आणि नंतर समुद्रमार्गे, मग खुष्कीच्या मार्गे प्रवास किंवा व्यापार कमी होऊन समुद्रमार्गे हा व्यापार वाढीला लागला आणि ह्या व्यापाराद्वारे अजून ज्याला आपण म्हणतो की प्रमाण वाढलं आयात आणि निर्यातीचं. तर हा जो व्यापार होता समुद्रमार्गे चालणारा, हा मुख्यत्वे 3 ठिकाणाहून चालत होता असा उल्लेख आढळतो. त्यातलं पहिलं होतं दिलमून म्हणजे बहरीन आणि दुसरं होतं मक्कन प्रांत, ओमान, इराण, बलुचिस्तान या भागाचा किनारा आणि तिसरा प्रांत होता मेलुहा. हडप्पा संस्कृतीचा जो प्रदेश होता त्याला मेलुहा हे नाव दिले गेलं होतं. हे नाव का दिलं होतं तर मेलुहा याचा अर्थ लालसर रंगाची भूमी. या हडप्पा संस्कृतीच्या भूमीमध्ये तांब्याचं उत्पादन जास्त प्रमाणात व्हायचं कारण इथल्या मातीमध्ये तांब्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळे मातीचा रंग लालसर होता आणि म्हणून या भागाला मेलुहा असं नाव दिलेलं होतं. या मेलुहामधून म्हणजे हडप्पा संस्कृतीतून मेसोपोटेमियामध्ये कोणत्या वस्तूंची निर्यात होत होती तर तांबं, हस्तिदंताच्या वस्तू, इंद्रनील किंवा लाजवर्ती खडे, गोमेदाचे मणी, कापड, इमारती लाकूड, मौल्यवान धातू, तसंच पोपट, मोर, माकड इत्यादी प्राणी यांची निर्यात हडप्पा संस्कृतीतून मेसोपोटेमियामध्ये होत होती आणि या बदल्यात मेसोपोटेमियामधून हडप्पा संस्कृतीमध्ये लोकर, सोने, चांदी, चामड्याच्या वस्तू, कापड आणि तसेच मृदा भांडी यांची आयात केली जात असे. तर लक्षात घ्या इथे प्रश्न तयार होतो की हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये आयात निर्यात कोणत्या वस्तूंची केली जात असे. तर कुठल्या तरी एका भूमीच्या संदर्भातनं लिहायचं कारण एकाची आयात म्हणजे दुसऱ्याची निर्यात हे लक्षात घ्या. आयात म्हणजे आपण वस्तू घेतो, निर्यात म्हणजे आपण वस्तू पाठवतो. ही सुद्धा एक संकल्पना लक्षात घ्या इथे. त्यानंतर आता ह्या आयात निर्यातीच्या गोष्टींचं एक संकल्पना चित्रसुद्धा तयार होऊ शकतं. ते तुम्ही इथे बघायचा आहे अभ्यास करताना की किती घटकांवर संकल्पना चित्र तयार होतात, किती घटकांच्या जोड्या लावा तयार होतात. जसं आता मी दिलमून म्हणजे बहरीन असं सांगितलं, मकन म्हणजे काय, मेलुहा म्हणजे काय, ते ह्यांच्या जोड्या लावा होऊ शकतात. एका वाक्यातले प्रश्न, रिकाम्या जागा, तर संकल्पना चित्र अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हा व्यापार असा चालू होता, आयात निर्यात चालू होती. तर हे वस्तूंचं उत्पादन कसं होत होतं तर आपण बघितलं आहे जेव्हा नगरांची माहिती घेतली तेव्हा की या हडप्पा संस्कृतींच्या नगरांमध्ये नगराचे भाग पाडले जात असत. बाले किल्ला, नागरी वस्ती वगैरे, बाजारपेठ अशा. तर कित्येक नगरांमध्ये स्वतंत्र अशा कारखान्यासाठी स्वतंत्र जागा सोडली जात असे, विभाग केला जात असे कारखाने आणि मजुरांची वस्ती यासाठी. तर म्हणजे नगरांमध्ये तर असा विशिष्ट भाग होता जसं आजच्या काळामध्ये MIDC हा परिसर असतो नगरांच्या बाजूला. अमरावतीच्या बाजूला MIDC एरिया आहे तशा पद्धतीने. पण काही नगरं, काही वसाहती अशा होत्या की ज्या फक्त उत्पादनाचं कार्य करत म्हणजे औद्योगिक वसाहती असंच त्या वसाहतींचं स्वरूप होतं. याचं उदाहरण म्हणजे सिंध प्रांतातील चन्नूदडो हे जी वसाहत होती ही पूर्णतः औद्योगिक वसाहत होती. म्हणजे इथे दुसरं
काहीही नव्हतं, तर फक्त कारखाने आणि मजुरांची, कारागिरांची वस्ती होती आणि ह्या कारखान्यांमध्ये उत्पादन केलं जायचं. कच्चा माल आणून तिथे त्यावर प्रक्रिया करून पक्का माल होत असे तयार आणि पुन्हा तो पाठवला जात असे. तर अशा प्रकारची ही वसाहत होती. या व्यतिरिक्त गुजरातमध्ये त्या भागात किंवा कच्छच्या प्रांतामध्ये कुंतासी, नागेश्वर, बक्सरा यासारख्या औद्योगिक वसाहती, छोट्या स्वरूपातल्या औद्योगिक वसाहती मुद्दामहून वसवल्या होत्या. आणि याला कारण असं होतं की ह्यांची जी जागा होती, जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की ही अशी जागा होती की ज्यापासून कच्चा माल मिळवण्याचं ठिकाणही जवळ होतं, म्हणजे आणणं सोपी. मग इथे प्रक्रिया करून त्याचा पक्का माल तयार केल्यावर ते बंदराच्या ठिकाणी, म्हणजे लोथलसारख्या ठिकाणी किंवा नगर, मोठ्या नगराच्या ठिकाणी नेणं, धोलावीरा वगैरे आहे अशा ठिकाणी नेणं सहज शक्य होतं. आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचत होता, श्रम वाचत होते आणि कमी वेळात हे सगळी प्रक्रिया होत होती. नेणं आणणंसुद्धा सोपी होतं. कच्चा माल आणणं, पक्का माल नेणं आणि तिथून पुढे इतरत्र पाठवणं, ह्या सर्व गोष्टी इझिली होत होत्या. त्यामुळे फायदा जास्त होता आणि म्हणून ह्या अशा औद्योगिक वसाहती खास करून वसवल्या गेल्या असं आपणास दिसून येतं. कच्चा माल मिळवणे, त्यासाठी उत्पादन आणि तयार मालाची निर्यात या सर्वच गोष्टी एका प्रदेशातून करणे व्यापाराच्या दृष्टीने अधिकच फायद्याचे असते आणि त्यासाठीच ही ठाणी वसवली गेली होती सौराष्ट्रातील. म्हणजे सौराष्ट्र हा गुजरातचाच एक भाग आहे. तर आणि ह्या अशा छोट्या छोट्या औद्योगिक वसाहतींचं नियंत्रण करण्यासाठी ही मोठी नगरं होती. धोलावीरा हे आपण उदाहरण घेऊ की धोलावीरा हे व्यापाराचं नियंत्रण करण्यासाठीचं एक केंद्र होतं. म्हणजे इथून या छोट्या छोट्या औद्योगिक वसाहतीचं नियमन आणि नियंत्रण केलं जायचं की किती कच्चा माल आणला, नेला, मग तो पक्का माल इथे आणायचा. मग धोलावीरामधून असा छोट्या छोट्या ह्या वसाहतीतून आलेला माल एकत्र धोलावीरामध्ये व्हायचा आणि तिथून तो इतरत्र पाठवला जायचा. म्हणजे धोलावीरा हे नियंत्रण किंवा नियमनाचं कार्य करणारं केंद्र होतं असं आपण म्हणू. या सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये समन्वय साधणं, ताळमेळ ठेवणं. तर लोथल हे समुद्रकिनारी असणारं प्रमुख बंदर आणि व्यापारी केंद्र होतं. तर इथे सुद्धा हा पक्का माल एकत्र करून इथून तो वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जात असे, कारण समुद्रमार्गे इथनं व्यापार चालत असे. तर अशा पद्धतीने औद्योगिक वसाहती हडप्पाकालीन कशा होत्या, त्यांचं नियंत्रण कसं होत होतं आणि मालाची ने-आण कशी होत होती, हा पाठ किंवा हा भाग आपण अभ्यासला. इथेच तुमच्या पुस्तकामध्ये या ब्रॅकेटमध्ये मेसोपोटेमिया संस्कृतीबद्दल थोडी अधिकची माहिती आहे की मेसोपोटेमियामध्ये नगरांच्या सत्तेवर आणि मध्यवर्ती शासनावर मंदिरांचा प्रभाव होता. मंदिरांचा जो प्रमुख असे त्यालाच तोच नगराचा प्रमुख राहत असे. तिथे मेसोपोटेमियामध्ये मंदिरांना झिगुरात असं म्हटलं जाईल. जसं आपण देऊळ म्हणतो, मंदिर म्हणतो, तसं तिथे मंदिरांना झिगुरात असं म्हटलं जाईल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टेम्पल म्हणतो. तर या मंदिरांचा प्रमुखच नगराचा शासक राहत असे आणि मंदिराच्या म्हणजे किंवा त्यांचे जे देवी देवता होते त्यांच्यासाठी जे विधी समारंभ करावे लागत त्याच्याशी निगडीतच त्यांचं समाजजीवन होतं किंवा सांस्कृतिक एक आपण म्हणू की एक त्यांची संस्कृती होती, सांस्कृतिक जीवन होतं, समाजजीवन होतं. आज आपण आपल्या भारताचाही विचार केला, भारतीय संस्कृतीचा, तर आपलीसुद्धा ही भारतीय संस्कृती किंवा आपण जे सण उत्सव साजरे करतो हे कुठेतरी धर्माच्या आधारावरच आपण साजरे करतो. म्हणजे आपलंही थोडा आत्ताचा काळ सोडला तर मागच्या 50-70 वर्ष आधी भारतीय जीवन, समाजजीवन किंवा सांस्कृतिक जीवन हे सुद्धा धर्माशी निगडीत होतं. म्हणजेच एक धार्मिक विधींवर निगडीत किंवा त्या दृष्टीने आपली अर्थव्यवस्था किंवा आपलं जीवन होतं असं आपण म्हणू शकतो. तसंच मेसोपोटेमियामध्ये सुद्धा मंदिरातल्या विधी समारंभावरच समाजजीवन, सांस्कृतिक घडामोडी त्यांच्या निगडीत होत्या आणि तिथे धर्मगुरू म्हणजे मंदिराचा प्रमुख हा शासक राहत होता. तर कुठेतरी असं म्हणण्याला वाव आहे की त्या संस्कृतीचा प्रभाव हडप्पा संस्कृतीवर पडला आणि इथे सुद्धा धर्मगुरू राजा ही संकल्पना ज्याला आपण म्हणू मांडली गेली की धर्मगुरू म्हणजे हा देवाची सेवा करणारा म्हणजे देवाचंच एक रूप आहे, म्हणजे तोच राजा आहे, म्हणजे राजा हा देवाचा अंश आहे किंवा रूप आहे. आणि मग ह्या देवानी जो काही न्यायनिवाडा केला किंवा या देवानी जे काही सांगितलं समाजाला ते
कुठेतरी राजा नाही सांगत आहे ते, तर त्याच्यातला देवाचा जो अंश आहे ते सांगत आहे. मग ते चूक कसं असेल? मग त्याचं शब्द प्रमाण आहे आणि त्याच्यानुसार सगळे ऐकायचे. कायदा बनवणं किंवा नियम बनवणं, त्याद्वारे न्याय देणं, हे सर्व कार्य हा धर्मगुरू राजा एकच असल्याकारणाने करत असे, असं आपण म्हणतो. किंवा याच्या उलटंही असू शकतं की हडप्पा संस्कृतीमध्ये धर्मगुरू राजा ही संकल्पना असावी आणि याचा प्रभावही तिकडे पडला असावा. कारण थोडं जर तुम्ही बघितलं तर तेही मंदिराशी निगडीत त्यांचं समाजजीवन आणि आपल्या इकडे धर्माशी निगडीत किंवा त्याच कल्पनांशी निगडीत. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा निसर्ग पूजा करताना त्यांनी त्यांचंच एक प्रतिरूप म्हणून आपण म्हणतो की ते पूजा करत, अग्निपूजा वगैरे. म्हणजे ह्या धार्मिक कल्पनांशीच निगडीत नैसर्गिक धार्मिक कल्पना म्हणून आता इथे आपण असं जीवन होतं. आपण आयात निर्यात कशी होत होती ते बघितलंच आहे की मेसोपोटेमियामध्ये भारतातून तांबं, हस्तिदंती वस्तू, इंद्रनील, लाजवर्दी, गोमेद यासारखे मौल्यवान रत्न, धातू, कापड, त्यानंतर इमारती लाकूड म्हणजे सागवानी लाकूड वगैरे असा जात होता. त्यानंतर पोपट, मोर, माकड इत्यादी पशुप्राणी जात होते. आणि तिथून आपल्या हडप्पा संस्कृतीमध्ये या आपल्या भागामध्ये काय येत होतं तर लोकर, सोने, चांदी, चामड्याच्या वस्तू, कापड, मृदा भांडी इत्यादी. तर अशी एकंदरीत माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत की हे सगळं नियंत्रित करण्यासाठी कशा प्रकारची शासन व्यवस्था होती आणि ह्या संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला हे आपण अभ्यासणार आहोत. आता आपण पुढील मुद्दा अभ्यासणार आहोत. त्यांचं या सर्व गोष्टींचं आपण बघितलं की शेती होती, उद्योगधंदे होते, कारखाने होते, व्यापार होता, त्यानंतर या गाव आणि वसाहतींचं परस्पर एक संबंध होते. जो काही वस्तुविनिमय होता त्यासाठी वजन, मापे, एक दर निश्चित करणे, मुद्रा निश्चित करणे, ज्याला आपण राजकीय मुद्रा म्हणू, किंवा वस्तुविनिमयाचा दर निश्चित करणे. या सर्व गोष्टी तर प्रत्येकाच्या मर्जीनुसार होत नसतील की मी ठरवलं की मी याच्या बदल्यात एवढंच देईल तर मानलं, म्हणजे प्रत्येकजण आपल्या मर्जीने ठरवत आहे असं तो होणार नाही. कारण यामुळे अनागोंदी माजेल, अव्यवस्था होईल, त्याच्यानंतर गैरसमजुती वाढतील. मग हे सगळं इतके वर्ष म्हणजे हा नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणा की हा जो काळ होता 700-800 वर्षांचा जवळपास, तर या काळामध्ये इतके वर्ष हे सुचारू रूपाने चाललं, याचाच अर्थ की हे सगळं नियमन करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी, ही सुव्यवस्था राखण्यासाठी एक मध्यवर्ती सुसंघटित अशी अधिकारयुक्त शासन यंत्रणा असलीच पाहिजे. त्याशिवाय इतके वर्ष, शतकं हा कार्यभार किंवा अशा देशी विदेशी व्यापार, मेसोपोटेमियाशी जो व्यापार वगैरे होता, हे सगळं इतकं सुचारू रूपाने चालणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की ह्या सगळ्या गोष्टींचं नियमन करण्यासाठी मग कोणत्या गोष्टी तर गाव नगर यांचा आपापसातला संबंध, वस्तूंचे उत्पादन, त्यांची आयात निर्यात यांचं एक नियमन करणं, यासाठी सुसंघटित शासन व्यवस्था असली पाहिजे. आणि आपल्याला याचं प्रमाण मिळतं, याचे पुरावे मिळतात की त्या काळामध्ये जे काही नगररचना आहे, विटांची मापं आहेत, वजन माप आहे किंवा विनिमय दर आहे वस्तूंचा, विविध वस्तूंचे आकार आहेत, ह्या सुशोभीकरण आहे की कुठे नेमके कोणते चिन्ह वापरायचे कोणत्या मुद्रांसाठी, ह्या सगळ्या गोष्टींचे एक जी निश्चितता आढळते, एक प्रमाणीकरण आढळतं, एक सारखेपणा आढळतो, नियमितता आढळते. तर हे करणारी एखादी मध्यवर्ती सुसंघटित शासन व्यवस्था असावीच असा एक अंदाज आहे. आणि ह्या पुराव्यांवरनं ते सिद्धही होतं की अशी एक व्यवस्था असली पाहिजे की जी या सगळ्यांचं नियमन आणि नियंत्रण करत असेल. नियमन करणं म्हणजे काय की यांच्यासाठी नियम बनवणं, यांच्यावर एक ज्याला आपण म्हणतो पर्यवेक्षण करणं, मार्गदर्शन कम पर्यवेक्षण. तर ह्या सगळ्या गोष्टी. तर इथे हा मुद्दा येतो की व्यवस्थापन व शासन व्यवस्था कशी असावी या एकंदरीत हडप्पाकालीन, नागरी हडप्पाकालीन नगरांची. तर इथे एकंदरीत 4 मुद्दे
मी तुम्हाला दिले आहे, हे पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्यावी की हडप्पाकालीन किंवा नागरी हडप्पाकालीन नगरांची व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था कशी होती आणि या नगरांचा ऱ्हास का झाला, हे मुद्दे मी दिलेले आहेत. याआधी आपण या आधीचं मुद्द्यांचं इथे मी व्हाईटबोर्डवर विश्लेषण केलं होतं, ही नंतरची मुद्दे आहेत. तर हा प्रश्न किंवा हा मुद्दा लक्षात आला असेल की एकंदरीत नगर आणि गावांचं परस्पर संबंध, वस्तूंचं उत्पादन, आयात निर्यात, व्यापार, त्यानं ह्यासाठी एक सुसंघटित शासन व्यवस्था, अधिकारयुक्त शासन व्यवस्था असावी. आणि याचं प्रमाण आपल्याला हे सापडतं की नगररचना, विटा, वजनमापे यांचा एक निश्चित आकार किंवा विविध मुद्रांचे, वस्तूंचे आकार, त्यानंतर सुशोभीकरण, ह्या सर्वांच्या बाबतीत जो एकसारखेपणा, एक नियमित आकार किंवा एक प्रमाणीकरण झालेलं दिसतं, यावरून आपण असा एक अंदाज बांधू शकतो. या प्रशासन यंत्रणेची सर्व सूत्र धर्मप्रमुखाच्या हाती असत. आपण बघितलं धर्मगुरू राजा ही संकल्पना स्वीकारली गेली असावी. तर हे सगळं, ह्या सगळ्यांवर कोणाचं नियंत्रण होतं? शेवटचं नियंत्रण ज्याला आपण म्हणतो सर्वोच्च नियंत्रण, तर हे धर्मगुरूचं असावं या प्रशासन यंत्रणेवर असं मानलं जातं. तसंच एक थोडी शंका आहे की हडप्पा प्रदेश म्हणजे त्या काळची ही नागरी हडप्पा संस्कृतीची सर्व नगरे ही वेगवेगळी छोटी छोटी राष्ट्र होती की ह्या सगळ्यांचा मिळून एक संघराज्य होतं, याचा अजूनही उलगडा होऊ शकलेला नाही. त्यानंतर आता नगरांचा ऱ्हास का झाला, या नागरी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा ऱ्हास का झाला, तर यामध्ये दोन मतांतरे आहेत. एक सर मॉर्टिमर व्हिलरनी दिलेलं एक मत आहे आणि दुसरी ही साधारणतः विविध इतिहासकारकांनी दिलेली मतं आहेत. तर इथे मी मॉर्टिमर व्हिलर यांचं मत लिहिलेलं आहे आणि इथे इतरांची वेगवेगळी रिझन्स जी दिली की जी आपल्याला पटू शकतात अशी दिलेली आहे. तर सर मॉर्टिमर व्हिलर असं म्हणतात की हडप्पा संस्कृतीची, नागरी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा ऱ्हास का झाला, तर त्या काळी बाहेरून आलेली जी एक लढाऊ जमात होती, ज्या वैदिक लोक जमात ज्याला आपण आर्य म्हणतो, या लोकांनी या संस्कृतीच्या लोकांचा, या नगरांमधील लोकांचा युद्धामध्ये पराभव केला आणि त्यामध्ये जीवितहानी झाली आणि काही लोक स्थलांतरित झाले असं यांचं म्हणणं आहे. तर हा असं का म्हणतो, याचं म्हणणं असं आहे, ऋग्वेदामध्ये, वैदिक लोकांच्या ऋग्वेदामध्ये इंद्राचं नाव पुरंदर असं सांगितलेलं आहे. तर पुरांचा नाश करणारा तो पुरंदर, आणि पूर म्हणजे तटबंदीयुक्त नगर. तर हडप्पा काळातील ही नगरे तटबंदीने युक्त होती, आपण बघितलं. मग या तटबंदीयुक्त पुरांचा म्हणजेच नगरांचा या आर्यांच्या किंवा वैदिक लोकांच्या राजाने, इंद्राने, ज्याला देवेंद्रही म्हटलं गेलं, याने युद्धामध्ये यांचा पराभव केला आणि ही नगरं ध्वस्त केली, म्हणून याला पुरंदर असं म्हटलं गेलं, असं या सर मॉर्टिमर व्हिलरचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर बाहेरून आलेल्या लढाऊ वैदिक आर्य लोकांनी या हडप्पाकालीन संस्कृतीतल्या नगरांमधल्या लोकांचा युद्धामध्ये पराभव केला, या पुरांचा, तटबंदीयुक्त पुरांचा ऱ्हास केला, म्हणून या लोकांच्या नायकाला, इंद्राला पुरंदर असं म्हटलं गेलं आणि ह्यांनीच यांचा पराभव केला असं हा मॉर्टिमर व्हिलर म्हणतो. परंतु याला कुठेही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यानंतर काही अजून मते आहेत की जसं इसवी सन पूर्व 1900, 2000 ते 1900 नंतर या नगरांचा ऱ्हास सुरू झाला. याला 3 बदल महत्त्वाने कारणीभूत ठरले. पहिलं म्हणजे व्यापारामध्ये झालेली घसरण की ज्याचा संबंध मेसोपोटेमियाशी लावला जातो. दुसरं हवामानातील बदल, आणि तिसरं या सर्वांमुळे उत्पादनामध्ये जी घट झाली त्यामुळे आर्थिक समृद्धी कमी होऊन ह्या लोकांनी दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर केलं, असे एक रिझन दिलं होतं. याचं वर्णन मी सगळं या भागामध्ये केलेलं तुम्हाला दिसून येईल. तर आता सगळ्यात पहिला मुद्दा बघायचा आहे आपल्याला की व्यापाराची घसरण कशी झाली. आपण बघितलं की मेसोपोटेमियाशी या लोकांचा व्यापार होता, आयात निर्यात होती. पण मेसोपोटेमियामध्ये आपापसात तिथल्या नगरांमध्ये सतत होणाऱ्या लढाया, त्यामध्ये होणारी जीवितहानी आणि त्याचा उत्पादन क्षमतेवर, मनुष्यबळावर होणारा परिणाम, त्यानंतर शेतीतून उत्पन्न घेणे, अधिक उत्पन्न घेण्याच्या नादात अधिक सिंचन झालं शेतीला,
ऊस वगैरे सारख्या या पिकांना खूप पाणी लागतं आणि ह्या सततच्या ह्या पाण्यामुळे अतिसिंचनामुळे तेथील सुपीक जी जमीन होती ती खारवट बनली आणि तिची उपजाऊ क्षमता कमी झाली. ती हळूहळू नापीक बनत गेली. नंतर आता आपण पाहतो की त्याचं वाळवंटातच रूपांतर झालेलं आपणास दिसतं. परंतु त्यावेळी ही खारवट झाल्यामुळे जी एक उत्पादन क्षमता होती जमिनीची ती कमी झाली, जमिनीची प्रत घसरली आणि यामुळे मेसोपोटेमियाशी जी काही एक आर्थिक समृद्धी होती ती कमी झाली आणि त्यामुळे मेसोपोटेमियाचा हडप्पा संस्कृतीशी असणारा व्यापारही कमी झाला. त्याचा परिणाम इकडेही पडला हडप्पा संस्कृतीच्या नगरांवर. यांची निर्यात कमी झाल्यामुळे उत्पादनही कमी झालं आणि एकंदरीत व्यापारात घसरण आणि त्यामुळे उत्पादन कमी होत जाऊन आता इथे काम नाही काही असा एक विचार होऊन या लोकांनी स्थलांतर केलं दुसरीकडे की जिथे आपल्या उत्पादनाला मागणी राहील. हे एक कारण सांगितलं जातं. दुसरं कारण हे सांगितलं जातं की हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास. हे एक अजून कारण सांगितलं जातं की हवामानात बदल घडून आला. इसवी सन पूर्व 2000च्या आसपास हवामान शुष्क झालं, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं आणि वारंवार दुष्काळ पडू लागले. या दुष्काळ पडल्यामुळे नदीची पात्र जसं घग्गर हाकळा नदी आपण बघितली, त्यानंतर सरस्वती नदी बघितली, ह्या नदीचे पात्र कोरडे पडायला लागले. जमिनीची प्रतही खालावली, सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हतं आणि ह्या सर्वांचा परिणाम असा झाला की शेतीचं उत्पादन कमी झालेलं आपणास दिसतं आणि कुठेतरी हे उत्पादन कमी झालं, त्याचा परिणाम कारखान्यांवर झाला आणि गाव आणि नगरं यांच्यातलाही एक जो परस्पर संबंध होतं, एक अवलंबन होतं, त्याचा पण समतोल ढासळत गेला. कारण एक साखळी असते, त्या साखळीतला एक जरी घटक तुटला तर पूर्ण साखळीचं जे चक्र असतं ते खंडित होऊन जातं. अशा पद्धतीने ह्यांचं सुद्धा एक जे सहजीवन होतं, समतोल होता या जीवनाचा, तो ढासळला गेला. भूकंप झाले सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये. इसवी सन 1800 ते 1700च्या काळामध्ये जे काही भूकंपाचे एक आपण जर अभ्यास केला प्राचीन याचा तर हवामानाच्या दृष्टीने तेव्हा जे भूकंप झाले त्यामध्ये जमीन उंच सखल झाली, त्यामुळे नद्यांचे पात्र बदलले आणि या सरस्वतीला येऊन मिळणाऱ्या यमुना सतलज यांनी आपला प्रवाह पण बदलला आणि ही नदी कोरडी पडली आणि एक जी काही पाण्यामुळे तिथे नदीच्या काठांवर पाण्याच्या उपलब्धतेमुळे ही जी काही नगरं उभी झाली होती, पण आता पात्रच बदलले आणि तिथे कोरडं पात्र, दुष्काळ, मग शेती शक्य नव्हती. म्हणून ह्या लोकांनी तिथून स्थलांतर केलं असावं असाही एक अंदाज आहे. म्हणजे बघा, दुष्काळ आहे किंवा पूर आहे किंवा भूकंप आहे, या रिझन्समुळे सुद्धा ह्या नगरातल्या लोकांनी स्थलांतर केलं असावं असा काहींचा अंदाज आहे. आता हे लोक जिथे स्थलांतर तर करून गेले, तर ह्या जागी अजून काही दुसरे लोक असे स्थलांतरित होऊन आले. त्यांनी या जागी पुन्हा नवी वसाहत निर्माण केली, ज्याला आपण उत्तर हडप्पा संस्कृती म्हणतो. पण ही संस्कृती आधीच्या नागरी हडप्पा संस्कृती एवढी प्रगत किंवा समृद्ध नव्हती. यांच्या जीवनमानात, चालीरीतीतही थोडाफार फरक होता आणि नैसर्गिक आपत्ती सुरूच होत्या, भूकंप, पूर, दुष्काळ. त्यामुळे हेही लोकांनी काही काळ हे लोक तिथे राहिले आणि ह्याही लोकांनी स्थलांतर केलं आणि ही नगरं पूर्णतः ओस पडली. म्हणजे पूर्व हडप्पा, नंतर नागरी हडप्पा जी प्रगत होती, त्यानंतर उत्तर हडप्पा जी कमी प्रगत आणि एक आपण म्हणू की संस्कृतीदृष्ट्या थोडी भिन्न होती. पण सततच्या नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा जसं मॉर्टिमर व्हिलर म्हणतो की आर्यांचं आक्रमण म्हणा, यामुळे ह्या लोकांनी स्थलांतर केलं आणि ही नगरे नेहमीसाठी ओस पडली. कालांतराने ती जमिनीच्या उदरामध्ये गडपही झाली, जी नंतर आपल्याला उत्खननामध्ये वेळोवेळी जगासमोर आली असं आपण अभ्यासलं. तर ही लोक स्थलांतरित होऊन जिथे जिथे गेली तिथे आधीही काही मानवी वस्ती असेल, जिला आपण आदिवासी म्हणू, त्या भागातले मूळ रहिवासी म्हणू, तर त्यांच्याशी यांचं इंटरॅक्शन झालं. म्हणजे कुठेतरी देवाणघेवाण, सहजीवन सुरू होऊन एका नव्या संस्कृती उदय झाल्या त्या प्रदेशामध्ये जिथे जिथे हे लोक स्थलांतरित होऊन गेले आणि
तो काळ ताम्रपाषाण काळ होता, म्हणजे ताम्रपाषाण युग होतं. म्हणजे हे उत्तर हडप्पा किंवा नागरी हडप्पा संस्कृतीचे लोक जिथे कुठे स्थलांतरित होऊन गेले तेथील प्रदेशानुसार, उपलब्धतेनुसार तेथील जे काही मानवी जीवन होतं त्यांच्याशी यांचं जे काही सहजीवन घडून आलं, त्यातून नव्या संस्कृती उदयाला आल्या. तो काळ होता ताम्रपाषाण युगीन काळ, म्हणून त्या संस्कृतींना ताम्रपाषाण युगीन संस्कृती असं म्हटलं जातं. तर हे लोक मुख्यत्वे करून राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्र या प्रदेशामध्ये हे लोक स्थलांतरित झाले असावेत आणि पुढे जाऊन त्यांनी तिथे या संस्कृती पुन्हा उभ्या केल्या. याच्या खाणाखुणा मिळत्या जुळत्या तिथल्याही उत्खननामध्ये सापडल्या आहेत, म्हणून हा असा अंदाज वर्तवला गेलेला आहे असं आपणास दिसतं. तर ह्या संस्कृतींचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ किंवा माझं हे शिकवणं अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण वाटत असल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि काही सूचना असल्यास त्याही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून सुधारणा होऊन माझं शिकवणं अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. या पाठाच्या शेवटी तुम्हाला इथे स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आहे, जसं तुमचं मत नोंदवा की तुम्हास काय वाटते, नगरांचा ऱ्हास का झाला असावा, हडप्पाकालीन नगरांचा ऱ्हास. तर तुम्हाला जर मॉर्टिमर व्हिलरचं मत पटतं आहे तर ते लिहू शकता, किंवा हे जे नैसर्गिक रिझन्स आहेत ते पण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर चुकीच्या जोड्या दुरुस्त करून लिहा. असे बरेच प्रश्न इथे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात आहे. रिकाम्या जागा तयार होतात. त्यानंतर विधान पूर्ण करा, सकारण विधान स्पष्ट करा. जसं लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. का तर या मेसोपोटेमियामध्ये जो काही एक देवी इन्नांचा राजवाडा होता तो या दगडांनी मढवलेला होता. त्याच्या भिंती असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात या दगडांची निर्यात तिथे होत असावी, तिथे मागणी असावी, त्यातनं बरंच उत्पन्न भेटत असावं, व्यापाराला चालना मिळाली असावी. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. त्यानंतर मेसोपोटेमियामध्ये निळेला मागणी होती. का बरं, तर इजिप्तमध्ये म्हणजे त्या भागामध्ये इजिप्शियन संस्कृती म्हणा किंवा त्या भागामध्ये राजघराण्यातील जे लोक मृत्यू पावायचे त्यांचं शरीर निळ्या कापडामध्ये गुंडाळून दफन केलं जायचं आणि ह्या कपड्याला निळा रंग देण्यासाठी नीळ आवश्यक होती आणि ह्या निळेचं उत्पादन या हडप्पा संस्कृतीची लोक करत होती आणि म्हणून ह्या निळेला त्या भागामध्ये इजिप्शियन भाग म्हणा, मेसोपोटेमिया म्हणा, या भागामध्ये भरपूर मागणी होती. तर निर्यात मागचं रिझन काय होतं, तर हे रिझन होतं. तर अशा पद्धतीने तुमची मतं नोंदवा किंवा विधान सकारण स्पष्ट करा. अशा पद्धतीची प्रश्न तुम्हाला विचारली जाऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही या प्रकरणाचा, या घटकाचा अभ्यास करावा. धन्यवाद.